मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाकर राव म्हणतात की आम्ही 1-2 महिन्यामध्ये तुमच्या छताचं काम करून देऊ. तेव्हा मुरकुटे साहेब हो असं म्हणतात आणि लगेच तेथून जायला निघतात. त्यावेळी आता सुधाकर राव मीराला विचारतात, तुझ्या या सासूने एवढे 3 महिन्याचा ॲडव्हान्स का घेतला असेल कळत नाही आहे. मग आता मीरा म्हणते, अहो तुम्हीच मला सांगितलं ना पार्वती मावशींचं दुखतंय त्यासाठी घेतलं असेल. मग आता तिच्याकडे बक्कळ पैसा आहे, तिच्याकडे पैशांची कमी नाही असं सुधाकर राव म्हणतात. तेव्हा आता मीरा म्हणते, मी तिकडे जाऊन पाहू का जरा त्यांना काय झाले, त्या खूप आजारी आहेत का ते. मग आता सुधाकर राव म्हणतात, तू नको जाऊ नाही तर निरूपा ओरडेल. मग आता मीरा म्हणते, नाही ओरडणार, आपण चांगल्याच कामासाठी चाललो आहोत ना त्यांना पाहायला. मग आता सासूबाई का बरं ओरडतील, मग तू सत्याला घेऊन जातेस का असं सुधाकर राव विचारतात. त्यावेळी आता सत्या तेथे येतो. तर सुधाकर राव म्हणतात, बाळा तू हिला पार्वतीच्या घरी घेऊन जातोस का, अरे तिला पार्वतीला भेटायचं आहे. तेव्हा सत्या म्हणतो, मला दुसरं काम आहे. मग आता सुधाकर राव म्हणतात, मी तुला नुसता सांगत नाही आहे तर जायलाच सांगतोय मीराला घेऊन पार्वतीकडे. तेव्हा ठीक आहे, तू तर ना बाप नुसता हट्टी आहेस, ऐकत नाही असं सत्या म्हणतो आणि नाईलाजाने त्याला मीराबरोबर आता पार्वतीच्या घरी जावंच लागतं. त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही बाईकवरून जायला निकडे. निरूपा आता पंकजला म्हणते, पैसे सांभाळून वापरतो. तेव्हा तो म्हणतो, हो मम्मा नक्की मी सांभाळून वापरतो पैसे, पण काय झाले तिकडे. तेव्हा मला अगोदर पारूच्या घरी जायला हवं असं आता निरूपा म्हणते. तेव्हा पंकज म्हणतो, सांभाळून जा असं म्हणून तो आता विचार करत राहतो. इकडे मीरा आणि सत्या गाडीवरून चाललेले असताना मीरा विचारते, मी तुम्हाला एक विचारू का. तेव्हा सत्या म्हणतो, हो विचार ना. मग आता ती विचारते, ही गाडी तुमची आहे का. तेव्हा तो म्हणतो, नाही दोस्ताची आहे. कसं असतं ना, माझं जे आहे ते दोस्ताचं असतं आणि दोस्ताचं असतं ते माझं असतं. मग आता ती म्हणते, हो समजलं मला. तो म्हणतो, समजलं का तुला. मीरा म्हणते, हो समजलं. तुम्हाला पार्वती मावशीचं घर माहीत आहे ना. त्यावेळी सत्या म्हणतो, हो मला माहीत आहे आणि मी येणारच नव्हतो, पण बाबाने शब्द दिला म्हणून तुझ्यासाठी नाही आलो मी. त्यावेळी मीरा मनातल्या मनात विचार करते, माझ्यासाठी कसं येणार ना तुम्ही, मीच उगच वेळीच कसली पण आशा लावून बसत असते. त्यानंतर आता सत्या हा पुढे पुढे चाललेला असतो. अचानक मध्ये आता स्पीड ब्रेकर येतो, त्यामुळे मीरा आता अगदी सत्याच्या जवळ जाते. तेव्हा सत्या पुढे जाऊन आता गाडी थांबवतो. मीरा आता दुसऱ्या कपलकडे पाहत असते तर दुसऱ्या बायकांनी आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. त्यावेळी मीरालाही तसंच वाटतं, पण आता सत्या लगेच तिच्यावर जोरात खेक असतो आणि विचारतो, काय मग निघायचं ना आपल्याला. ती म्हणते, हो निघायचं, चला चला असं म्हणून ती त्याच्यापासून जरा गाडीवर लांबच बसते. तर आता दुसरीकडे निरूपा ही पटकन रिक्षा पकडते आणि पारूच्या घरी निघालेली असते. काही वेळाने ते दोघेही पार्वतीच्या घरी पोहोचतात. गाडीवरून उतरता आतमध्ये जात पार्वती मावशी मी आली आहे असं म्हणते. तेव्हा पार्वती म्हणते, मी इकडे आतमध्ये आहे, ये बरं. आता ते दोघेही पार्वती मावशी जवळ येतात आणि विचारतात, कशी आहे तू. तेव्हा हे काय इथे ताप येतोय म्हणून पडली आहे असं पारू म्हणते. तेवढ्यातच आता निरूपा पारूसाठी पाणी घेऊन येते. निरूपाला तेथे पाहताच मीराला जरा धक्काच बसतो आणि सत्याला देखील. मीरा विचारते की तुम्हाला काय झाले, नक्की काय दुखतंय, डॉक्टरांनी काय सांगितलं. मग आता निरूपा रागातच मीराजवळ जात तिला म्हणते, काय तुला काय करायचे, तू डॉक्टर आहे का, पाहणार आहेस का पारूला काय होते आणि काय नाही, गप्प बस. मग आता सत्या म्हणतो, भेटायला आलो म्हटल्यावर इथे विचारणारच ना ती काय झालं आणि काय नाही ते. त्यावेळी आता पारू तुला जर लवकरात लवकर बरं व्हायचं असेल ना तर निरूपापासून लांबच राहा असं आता लगेच सत्या म्हणतो. तेव्हा मीरा सत्याकडे पाहतच राहते. पुढे आता ती म्हणते की पारू मावशी तुम्हाला सांगू का, लवकर जर तुम्हाला बरं व्हायचं असेल ना तर चिकनचं सूप प्या, म्हणजे त्याने हाडंसुद्धा अगदी मजबूत होतात आणि ताकदसुद्धा येते. तेव्हा मी प्युअर व्हेजिटेरियन आहे असं पारू म्हणते. त्यावेळी मीराला आणि सत्याला धक्का बसतो. तर निरूपा आपली चेहरा पाडूनच बसते, कारण तिचं सत्य आता उघडकीस येणार असता. अचानक तोंडातून शब्द गेला असं पारू म्हणते आणि निरूपाकडे पाहतच राहते. तर मीराला आठवतच बाबांनी सांगितलंय निरूपा ही पारूसाठी चिकन बनवून घेऊन गेली. त्यानंतर आता मीरा ही पुन्हा एकदा प्रश्न विचारू लागते की तुम्ही तर व्हेजिटेरियन आहात, मग आज यांनी
असं म्हणून ती आता निरूपाकडे पाहते. तेव्हा निरूपा आता लगेच म्हणते, हे गप्प बस ग मीरा, तू घरी जा आणि कामं कर, अजिबात इथे कुठे लक्ष देऊ नकोस. मी अजिबात दिवसभर घरी येणार नाही, इथे पारूजवळच बसणार आहे, त्यामुळे तू तिकडे घरी जायचं आणि सर्व कामं करायची. तेव्हा ठीक आहे असं मीरा म्हणते. सत्याला आता खूप राग येतो, कारण पारूबरोबर निरूपा धड मीराला बोलूसुद्धा देत नसते. त्यानंतर आता ती म्हणते, अहो चला. मग आता सत्य म्हणतो, अगं बस जरा वेळ. तरीही आता मीरा म्हणते, चला तुम्हाला म्हटले ना. मग आता मीरा आणि सत्या हे दोघेही बाहेर जातात. मीरा आता कसला तरी विचार करत बसलेली असते. त्यावेळी आता सत्या विचारतो, कसला एवढा विचार करत बसली आहे. तेव्हा मीरा म्हणते, अहो या पारो मावशी तर काहीच खात नाही, व्हेजिटेरियन आहेत. परंतु मग आईने सकाळी कोणासाठी चिकन बनवलं होतं कळत नाही. मग आता सत्या विचारतो, नक्की तुला म्हणायचंय काय? मग आता ती म्हणते, जरा हळू बोला, मला समजलंय, नक्की काहीतरी गडबड आहे. त्यावेळी आता त्या निरूपामध्ये अजिबात गडबड करू नकोस, ती बायका एवढी चांगली नाही आहे असं सत्या म्हणतो आणि तो विषय टाळायला सांगतो. तरीही मीरा त्याच घटनेचा विचार करत असते. दुसरीकडे आता पारू विचारते, काय ग निरूपा, काय झालं ते सांग. मग आता निरूपा ही प्रचंड रडू लागते आणि म्हणते, अगं काय सांगू, मी जेव्हा मंदिरात पंकजसाठी प्रार्थना करायला गेले होते, तेव्हा तेथे मला पंकज भिकाऱ्यांच्या रांगेत दिसला. हे ऐकताच पारूला मोठा धक्का बसतो. ती विचारते, हे कसं झालं? मग आता ती सगळं काही पारूला सांगू लागते. तेव्हा पारू म्हणते, अगं तू मला अगोदर सांगायचं ना, मी अगदी भारी नाटक केलं असतं, पण हे काय होऊन बसलं आता. तू इथून पुढे काळजी करू नको, जोपर्यंत पंकजबद्दल सगळं काही घरच्यांना समजत नाही किंवा तू सांगत नाही, तोपर्यंत मी असंच नाटक करत राहील, चालेल ना? मग आता निरूपा म्हणते, हो चालेल, पण बघ ना माझ्या पंकजच्या बाबतीतच असं का झालं असेल. अगं तो एवढा हुशार, तो सत्या बघ ना, आहे का तरी हुशार, तरीही त्याचं झालं आता लग्न. मग आता ती म्हणते की तू काळजी करू नको निरूपा, मी आहे तुझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी. तेव्हा ठीक आहे असं आता निरूपा म्हणते आणि रडू लागते. तेव्हा पारू आता पुन्हा तिला एकदा समजावत असते. तर दुसरीकडे सत्या आणि मीरा हे दोघेही आता बाईकवरून चाललेले असतात. थोड्या वेळानंतर पुढे गेल्यावर लगेच पाऊस सुरू होतो. तेव्हा सत्या म्हणतो की अचानक कसा आला काय माहीत. मग आता मीरा म्हणते, गडबडीत मी छत्री घ्यायची सुद्धा विसरली अहो. तेव्हा सत्या आता काहीच बोलत नाही. थोडं पुढे पावसात भिजत गेल्यानंतर आता सत्याची गाडीच बंद पडते. तो म्हणतो, आता हिला काय झालं काय माहीत. असं म्हणून तो तेथेच थांबतो आणि एका आडोशाला ते उभे राहतात. मग आता तेथे टपरीवाला असतो. तेव्हा सत्या म्हणतो, तू चहा घेणार का? त्यावेळी आता मीरा म्हणते, हो घेईल की चहा एक. मग आता एकच कप आहे, कपामध्ये दोघेही ॲडजस्ट करता का असं चायवाला विचारतो. मग आता सत्या म्हणतो, नाही नाही जमणार, ते दुसरा पेला आहे ना, त्या पेल्यामध्ये मला चहा दे आणि हिला कपामध्ये दे. तेव्हा ठीक आहे असं तो चायवाला म्हणतो. मग आता ते दोघेही चहा घेतात, पण आता सत्याचा हातच भासतो. मग आता मीरा त्याच्याकडे पाहून खूप हसत असते. सत्या म्हणतो, इथे माझं हात भाजलाय आणि तू इथे हसतीये, असं का करतेस ग? माझ्यावर हसायला कुणी तुला कंत्राट दिलंय का? मग आता मीरा म्हणते, तसं नाही, तुम्हाला चांगलं सांगून कळत नाही ना. मग आता सत्या म्हणतो, आम्ही साधी माणसं आहोत आणि आम्हाला चटके तर बसणारच आणि चटके खायची सवय आहे आम्हाला. त्यावेळी मीरा म्हणते, धरा हे घ्या. असं म्हणून ती आता साडीच्या पदराने तो पेला पकडायला सांगते. तेव्हा सत्या आता तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. त्यानंतर आता असं का पाहताय तुम्ही माझ्याकडे? मीरा विचारते. सत्या म्हणतो, तशी तू चांगली आहेस, परंतु कधी कधी खूप सटकल्यासारखी करते, अशी का वागतेस का कधी कधी? मीरा म्हणते, मी धूमकेतू आहे ना म्हणून अशी वागते. त्यानंतर आता सत्या म्हणतो, तुम्ही खरंच खूप साधी माणसं आहात. तुमच्याकडे पैसा नाही आहे, घर मोठं नाही आहे, परंतु सुख समाधान आहे आणि हेच आपल्याला जगण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यावेळी मीरा म्हणते, हो तेच महत्त्वाचं असतं आणि आता तुम्हीसुद्धा सुखात राहू शकता. कसं ते सांगू का? अगदी कुणाचाच विचार करायचा नाही. पाऊस कसा आहे, थंड आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण इथे या स्टॉलजवळ आलो आणि कोणता चहा पितोय तर गरम. म्हणून आयुष्यात असे सुखदुःखाचे चटके आपल्याला मिळतच असतात, पण आपण नक्की कशाचा आनंद घ्यायचा आणि काय अनुभवायचं, त्याचबरोबर कसं वागायचं आणि कसं
जगायचं हे शिकलं पाहिजे, कारण हे जर शिकलं ना माणूस तर आयुष्यात सुखी समाधानीच राहू शकतो असं म्हणून मीरा आता त्या पावसाचा आनंद त्याला घ्यायला सांगते आणि एक एक घोट चहाचा देखील घ्यायला सांगते. तेव्हा आता सत्याला ते ऐकून खूप भारी वाटतं आणि तो मीराकडे मग नंतर पाहतच राहतो. मीरा देखील हसतच त्याच्याकडे आता पाहत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा ही लगेच निरोपासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा आता लगेच ती पाण्याचा ग्लासच फेकून देते. तेव्हा काय झालं सासूबाई असं ती विचारते. तुला पारूच्या घरी यायची काय गरज होती, तुझी ती कोण लागते असं आता रागातच निरूपा तिला जाब विचारत असते. त्यावेळी सुधाकर राव हे तेथे येतात आणि म्हणतात, हे तू विचारू नकोस, कारण मीच तिला तिकडे जायला सांगितलं होतं. म्हणत होतीस ना की पारू खूप आजारी आहे, मग तिला नक्की काय झालं हे पाहायला नको का, आमचा काहीच तिच्यावर हक्क नाही का, आणि तू 3 महिन्यांचं भाडं नक्की कशासाठी घेतलंस. त्यावेळी आता निरोपाची बोलतीच बंद होते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.